खूप मोठा आनंद उत्सव नंदबाबाच्या महालामध्ये साजरा होत आहे। गोपिका टिपरे खेळत आहेत, फुगड्या खेळत आहेत, गोपाळ नाचत आहेत, दह्या दुधाची होळी खेळत आहेत, कोणी गीत गात आहे, असा आनंद सोहळा सुरू आहे। त्या गोकुळामध्येच एक म्हातारी होती 95 वर्षाची। 6 महिने झालं ती पडून होती एका जाग्यावर, तिला उठता येत नव्हतं, हालचाल करता येत नव्हती। पण जसं तिच्या कानावर बातमी पसरली, तिच्या कानावर आलं ऐकू की आपल्या नंद महाराजांना मुलगा झालाय, तसं तिच्या अंगामध्ये थोडीशी ताकद आल्यासारखं तिला जाणवलं आणि ती उठून बसली। 6 महिने उठता आलं नाही, ती म्हातारी उठून बसली। उठायचा प्रयत्न केला तर तिला उठता सुद्धा आलं, चालायला लागली आणि चालत चालत नंद महाराजांना बधाई द्यावी म्हणून नंद महाराजांच्या महालाच्या दारात आली आणि चौकटीत येऊन उभी राहिली, पाहू लागली आतमध्ये। तेव्हा सर्व गोपाळ एकमेकासोबत दह्या दुधाची होळी खेळत आहेत। काही काही गोपाळ लोण्याचे मोठमोठे गोळे तयार करून एकमेकाला मारत आहेत। तेव्हा एका गोपाळाने मोठा लोण्याचा गोळा बनवला आणि दुसऱ्या गोपाळाला मारला, पण त्याचा नेम थोडासा चुकला। तो लोण्याचा गोळा गेला थेट दारात। म्हातारी उभी, म्हातारीचं तोंड सतत उघडच होतं, तोंडात एकही दात नव्हता म्हातारीच्या। लोण्याचा गोळा आला थेट म्हातारीच्या तोंडामध्ये आणि तोंडातून पोटामध्ये। म्हातारी म्हणते, वा काय गोड उत्सव आहे, आल्याबरोबर पोटभर आणि लोणी खायला मिळालं। आणि म्हातारी ती 95 वर्षाची पण 16 वर्षाच्या मुलीसारखं तिथं आनंदानं नाचायला लागली। कारण जिथं आनंदघन परमात्मा आला तिथं कोणी दुःखात राहू शकत नाही। त्या गोकुळामध्ये सर्व चिंता पळून गेलेली आहे आणि आता केवळ तिथं फक्त आनंद शिल्लक आहे। सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना नंद महाराजांना आठवलं की आपण यावर्षी कंसाचा कर भरलेला नाही। कारण त्या काळामध्ये कंस महाराजांनी प्रत्येक गावला एक नियोजित कर आकारलेला होता। कर ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये टॅक्स म्हणतो, तर कंसाने प्रत्येक गावाला एक कर आयोजित केलेला होता। म्हणजे प्रत्येकाला एक दिवस वर्षातला दिलेला होता। जो दिवस ठरला कर भरायचा, त्याच वेळी अगदी योग्य वेळी जर कर नाही भरला तर मग कंस आपल्या सैनिकांना पाठवायचा आणि त्या गावातील जनावरे सोडून न्यायची, घरातलं सामान उचलून न्यायचं, लोकांना त्रास दिला जायचा। म्हणून प्रत्येक गावचा जो राजा आहे त्याची जबाबदारी असायची की अगदी वेळेत कर नेऊन भरायचा। तेव्हा नंद महाराजांना एवढ्या आनंदामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची जबाबदारी विसरले नाहीत। ज्यांना एवढ्या वर्षानंतर वयाचं 90 वर्ष वय आहे, या वयामध्ये त्यांच्या घरी बाळ जन्माला आले, एवढा आनंदाचा उत्सव आहे, तरी सुद्धा त्यांची जबाबदारी विसरले नाहीत। त्यांना आठवलं की आपण यावर्षी कंसाचा कर भरलेला नाही, कर भरायची तारीख आलेली आहे। तेव्हा आनंदाचा सोहळा पुन्हाही करता येईल, पण आधी आपल्या गावाला सुरक्षित करण्यासाठी आधी कर भरून यावा म्हणून नंद महाराज मथुरेला आलेले आहेत। कंसाच्या दरबारात येऊन त्यांनी कर भरलेला आहे आणि कंसाला सांगितलं, महाराज मला मुलगा झाला आणि माझ्या मुलाला आशीर्वाद द्या। तेव्हा कंस महाराज म्हणतो, नंद मी तुझ्या बाळाला आशीर्वाद देतो की तुझ्या बाळाचा जो कोणी शत्रू आहे ना त्याच्या शत्रूचा नाश हो म्हणून। आता बघा, त्याने आशीर्वाद दिलाय का शाप दिलाय? स्वतःलाच शाप दिलाय, पण आशीर्वाद दिलाय त्याला ठाऊक नाही की हाच मुलगा माझा काळ आहे म्हणून। पण कंसानेही सुंदर असा आशीर्वाद दिला। मग आता नंद महाराज वसुदेवांना भेटायला जातात। वसुदेवांशी बोलत असताना वसुदेवांच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे की कंस महाराज शांत बसणार नाही, हा काहीतरी कारनामा केल्याशिवाय राहणार नाही, हा काहीतरी करेल म्हणून वसुदेवांच्या मनात चिंता आहे। ते म्हणतात, नंद तुम्ही आता लवकर निघा घराकडे, मला असं आतून भास होतोय, असं वाटत आहे की जणू काही गोकुळावर काहीतरी संकट येणार आहे। तेव्हा नंद महाराज म्हणतात, कसं काय, तुम्हाला काही भविष्य कळतं का? वसुदेव म्हणाले, नाही भविष्य वगैरे काही कळत नाही, पण थोडीशी मनात शंका वाटते। तेव्हा तुम्ही निघावा, आता तुम्ही इथं टाइमपास करत बसू नका, तुम्ही गावाकडे जा, घराकडे जा तुम्ही। कदाचित असं मला वाटतंय, असं होऊ नये पण मला असा भास होतोय म्हणून तुम्ही निघा। तेव्हा नंद महाराज निघालेत, पण इकडे कंस फार चिंतेमध्ये होता। काळ जन्माला आलाय पण कुठे आलाय हे माहीत नाही। त्यामुळे कंसाने त्याच्या मंत्र्यांची एक सभा भरवली आणि त्या सभेमध्ये प्रश्न मांडला
की माझा काळ जन्माला आलाय, पण कुठे आलाय हे माहीत नाही, काय करावं. एका मंत्र्यानं सांगितलं, महाराज आपण एक काम करू, या 1 महिन्यामध्ये जेवढे बालक जन्माला आले आपल्या राज्यामध्ये, नगरीमध्ये, आपण तेवढ्या बालकांना मारून टाकू, त्यामध्ये तुमचा काळसुद्धा मरेल. कंस म्हणाला, पण हे राज्य म्हणजे हे खूप अवघड काम आहे, हे काम करणार कोण. आणि कंसाने जाहीर करून टाकलं की जो कोणी माझं हे काम करेल, जो कोणी माझ्या काळाला शोधून त्याला मारेल, त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस म्हणून देईन. कोण आहे तयार. तेव्हा त्या सभेमध्ये अनेक असुर उपस्थित होते, पण त्यावेळी सर्वात पुढे आली पहिल्यांदा एक स्त्री समोर आलेली आहे, तिचं नाव पूतना. महिलांना आरक्षण याच काळात आहे असं नाही, त्या काळापासून आरक्षण